जागरूक नागरिक फाउंडेशन यांचा महापालिका गेट समोर बेमुदत उपोषण सुरू। बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी 23 वर्षापूर्वी आदेशित करूनही महापालिकेने अद्यापही पुनर्वसन दिलेले नाही। याचा निषेध म्हणून जागरूक नागरिक फाउंडेशनचे कार्यकर्ते आज 15 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजल्यापासून महापालिकेच्या भवनाबाहेरच्या पदपथावर आमरण उपोषणास बसले आहेत। डिसेंबर 2022 मध्ये जागरूक नागरिक फाउंडेशनने उपस्थित केलेल्या 9 जनहितार्थ मुद्द्यावर महापालिकेने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही कोणतीही अंमलबजावणी केली नाही। याचा निषेध म्हणून कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत। बाजारपेठ रस्ता रुंदीकरणामधल्या बाधितांना गेल्या 23 वर्षामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा अजूनपर्यंत पुनर्वसन मिळालेलं नाही आहे। पुनर्वसन समितीने प्रस्ताव मंजूर करून मालमत्ता विभागाकडे 4 महिने पेंडिंग पडलेले प्रकरण सरदेश पत्र मी तत्कालीन आयुक्त दांगडे आणि आत्ताचे आयुक्त जाखड मॅडमना लिहिलेली आहेत। यातलं एकही पत्र वैयक्तिक नाही आहे, एकही मुद्दा वैयक्तिक नाही आहे। आणि एवढं असूनसुद्धा गेल्या 2022च्या डिसेंबरमध्ये आम्ही 9 मुद्दे जे उचललेले होते त्या सगळ्यावरती कोणती कारवाई न झाल्याप्रकरणी आज आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। त्यातलं उपोषण फक्त माझे एकट्याच आहे, बाकी सगळे माझे सहकारी मला साथ देण्यासाठी आलेले आहेत। जोपर्यंत पुनर्वसनाच्या चाव्या आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण हे चालूच राहणार आहे। मी मला पुनर्वसन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।